तुम्हा सर्व पालकांचं स्वागत आहे आणि पालकांच्यासाठीचा आजचा हा विषय आहे. आणि पालक म्हणून तुम्ही जी काळजी घ्यायला हवी ना, तर ती खूप महत्वाची आहे. मी आज तुम्हाला 6 मुद्दे तुमच्या समोर ठेवलेत आणि हे 6 मुद्दे इतके महत्वाचे आहेत की या 6 मुद्द्यांच्या अनुषंगानेच तुम्ही तुमच्या पाल्याकडे बघितलं पाहिजे, तुमच्या मुलाकडे बघितलं पाहिजे. आपण बऱ्याचदा अनेक आपल्या हातून चुका घडतात. बऱ्याचदा आपण काय करतो की आपला दृष्टिकोन पण चुकतो. खूप वेळेला आपण आपल्या पाल्यांच्याकडनं खूप अपेक्षा करतो, आपल्या मुलांच्याकडनं खूप अपेक्षा करतो. पण मी 6 गोष्टी ज्या तुम्हाला सांगणार आहे ना, त्या 6 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली तर गोष्ट की तुम्ही मुलाला अजिबात वस्तू समजू नका. मुलाला वस्तू न समजता त्याला वेळ द्या, कारण मुलांना वेळ सुद्धा हवा असतो. बऱ्याच वेळेला आपण त्यांनी जे मागेल ती वस्तू देतो, आपल्याला जे मागेल ते आपण त्याला पुरवतो, मात्र आपण त्याला वेळ देऊ शकत नाही. आणि मुलांना वेळ दिल्यानंतर मुलांना सुद्धा आनंद वाटतो. मुलांना वेळ दिल्यानंतर तुम्हाला मुलांशी गप्पा मारता येतील, मुलं तुमच्याशी बोलायला लागतील. दुसरा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला तो खूप महत्वाचा आहे. बरेच पालक असं करतात की आपल्या मुलाची इतर मुलांची तुलना करतात. समजा मार्क पडले, त्याला काय जेवढे गुण पडले असेल तर त्या गुणांच्या बरोबर ते इतर मुलांना किती गुण पडले आणि मग त्यांनी त्याच्या कोणत्या विषयात त्यांनी किती आघाडी घेतली वगैरे या सगळ्या गोष्टीची तुलना होते. आणि या तुलनेमुळे आपल्या मुलाच्यावर त्याचा परिणाम नकळतपणे होत असतो. हे पालकांनो तुम्ही खूप मनापासून लक्षात ठेवा. तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्ही फक्त त्यांच्या गुणांच्याकडे बघू नका. आता वर्तमान स्थितीमध्ये असं झालं की प्रत्येक पालकाला वाटतं की माझा पोरगा वर्गामध्ये पहिला असला पाहिजे, माझी मुलगी वर्गामध्ये पहिली आली पाहिजे, 90 पेक्षा जास्ती मार्क पाडले पाहिजे, जास्ती गुण मिळवले पाहिजेत. मात्र मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आणखी एक सांगेल, तिसरी, ते म्हणजे मुलांच्या गुणांच्या बरोबर त्यांच्या सद्गुणांच्याकडे सुद्धा बघा. मुलांच्या मध्ये खूप सद्गुण असतात. त्या सद्गुणांचा तुम्ही गौरव करायला शिका. त्या सद्गुणांची मुलांना सुद्धा जाणीव करून द्यायला शिका. तुझ्यामध्ये हे गुण आहेत आणि तू त्याच्यासाठी खूप मोठं काम करतोय. तुझ्यातले हे सद्गुण तुला चांगला माणूस करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत, हे त्या मुलाला सांगा. त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय की मुलांचं पण तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. परवा तुम्ही पण मला म्हणालात की बाबा मुलं तुमचं ऐकत नाहीत. नक्की ही गोष्ट जी आहे ना, ही तुमच्या 90% पालकांची ओरड असेल किंवा 90% पालकांना वाटते की मुलगा माझा ऐकतच नाही. तर मला एक गोष्ट सांगा, मुलाचं आपण किती ऐकतो? तर मुलाचं पण ऐकायला तुम्ही शिका. मुलाचं ऐकायला शिका याचा अर्थ काय की त्याच्याशी संवादी राहा. तो काय म्हणतोय, त्याच्या इच्छा कोणत्या आहे, त्याची स्वप्न कोणते आहेत, वर्गात आज काय झालं, त्याला खूप काहीतरी सांगायचंय तुम्हाला, तर त्याला जे काही सांगायचंय त्याला अगदी मोकळं होऊ द्या. त्याला असं वाटू द्या की मी तुमच्याशी बोलताना मला अजिबात कोणत्याही प्रकारचा बोजा वाटणार नाही, मला ओझं वाटणार नाही, मी सहजपणे माझ्या आई वडिलांशी बोलेन. म्हणजे ही सवय तुम्ही त्या मुलाशी, त्या मुलावर संस्कार करताना तुम्ही नक्की ठेवा. त्याच्यानंतर मी 5वा महत्वाचा मुद्दा सांगेल तुम्हाला की म्हणजे मगाशी पण आपण ओझरचा उल्लेख केला काही पालकांनी, तर अपयश स्वीकारायला त्या मुलाला शिकवा. आपल्याला मुलगा अपयशी झाल्यानंतर पहिल्यांदा पालक निराश होतो आणि त्याच्यानंतर मुलगा. म्हणजे काय होतं की पालकाची अपेक्षा असते, रास्त आहे. म्हणजे या जगातल्या प्रत्येक वडिलाला वाटते की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे. मात्र हे बघा, हाताची 5 बोटं सारखी नाहीत, रोजचा दिवस सारखा नाही, कालचा दिवस आजच्या सारखा नाही, आजचा दिवस उद्या सारखा नाही. त्यामुळं रोजचाच दिवस तुमच्या मनासारखा असणार नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला यशच देईल असंही नाही, कधीतरी अपयश वाटायला येईल. हे अपयश पचवायला त्या मुलाला शिकवा. एकदा अपयश पचवायची त्या मुलाला सवय लागली ना, तर तो त्याच्यातून काहीतरी नवं शिकेल आणि काय शिकायचं हे त्याला सांगायचं तुम्ही पालक म्हणून प्रयत्न करा. त्यानंतर मी 6वी महत्वाची गोष्ट सांगेल की मुलाच्या संदर्भामध्ये जाहीरपणे त्याच्यासमोर प्रेम सुद्धा व्यक्त करायला शिका. अनेक पालक असं म्हणतात की नाही, मुलाच्या समोर मुलाचं कौतुक केलं नाही पाहिजे. नाही, हे चुकीची गोष्ट आहे. खरं तर मुलाचं कौतुक मुलाच्या समोर सुद्धा केलं पाहिजे, कारण मुलाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला की तुझा मला सार्थ अभिमान आहे, तू खूप मनापासून अभ्यास करतोय, तू खूप मनापासून एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण करतोय. या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलाला सांगण्याचा प्रयत्न करा. आणि पालक आणि पाल्य हे जे नातं आहे ना, हे खूप नाजूक नातं आहे. आणि या सगळ्या वर्तमान स्थितीमध्ये आपल्याकडे स्पर्धा खूप वाढली आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकणं, त्या स्पर्धेमध्ये यश मिळवणं, याच्यासाठी प्रत्येकाला अगदी ताकदीनं अभ्यास करावा लागणार आहे, ही गोष्ट रास्त आहे. मात्र त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट आहे की त्याला म्हणजे मेंटली जे म्हणतो आपण, त्याला इथं तुम्ही स्ट्रॉंग केलं पाहिजे. म्हणजे त्याला इथं स्ट्रॉंग करणं म्हणजे काय की त्याला एक अपयश पचवायला शिकवलं पाहिजे. दुसरी गोष्ट की त्याला संवादी राहायला शिकवलं पाहिजे. आणि आपल्याकडं अनेकदा असंही होतं की आपण मुलाबद्दल तक्रार करतो की मुलगा मोबाईलवर खूप असतो, त्याचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. मात्र मुलाचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे, याच्यापेक्षा स्वतःचा स्क्रीन टाइम आपण कमी करू शकलो का, याबद्दल सुद्धा चिंतन करणं आवश्यक असतं. कारण पालक हा मालक अजिबात नाही. पालक म्हणजे काय, तर तो त्या मुलाचं संवर्धन करत असतो, तो त्या मुलाला संस्कार देत असतो आणि तुमच्या
एकूण अस्तित्वाची ती महत्वाची खूण असते. आणि तुमच्या अस्तित्वाची खूण जर तुमचा पाल्य असेल, तुमचा मुलगा तुमची मुलगी असेल आणि तिने यश मिळवावं याच एकाच अंगात तुम्ही त्याच्याकडे पाहायला लागला, तर मग बऱ्याच वेळेला तुमच्या मनामध्ये एक अशी प्रकारची मानसिकता तयार होईल की बाबा याने हे केलंच पाहिजे. खरं तर हे बघा, सगळीच मुलं तहसीलदार होणार नाहीत, सगळीच मुलं कलेक्टर होणार नाहीत, सगळीच मुलं डॉक्टर होणार नाहीत आणि इंजिनियर होणार नाहीत. त्यातली काही मुलं गायक होतील, काही मुलं त्याच्यामधली अभिनेता होतील, काही मुलं लेखक होतील, काही मुलं चांगला स्पीकर होतील, मोटिवेशन स्पीकर होतील, ती काही मुलं चित्रकार होतील. आणि बऱ्याच वेळेला काय की म्हणजे आपण मुलाच्या बाबतीमध्ये त्यांना इतर क्षेत्राच्या संदर्भातल्या ओळखी करून देण्यामध्ये पण आपण कमी पडतो. आपल्याकडे काही पारंपरिक वाटा निर्माण झालेल्या आहेत आणि आपण त्या पारंपरिक वाटांवरच आपल्या मुलांनी चालत गेलं पाहिजे. मग नीट परीक्षा असेल, जेईई असेल, म्हणजे एखादी गोष्टीचं एकदा फॅड आलं की मग ते येतच राहतं आणि माझ्या मुलांनी त्या गर्दीमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये उतरलंच पाहिजे. म्हणजे ही एक सायकोलॉजी, मानसिकता घेऊन पालक मुलाच्याकडे पाहत असतो. मात्र त्याच्या सोबत राहून, त्याच्या एवढं होऊन त्याची सुद्धा इच्छा आपण जाणून घेतली पाहिजे. कारण त्याला जर समजा अभियंता व्हायचंच नसेल आणि त्याला जर उद्योजक व्हायचं असेल आणि ते गुण त्याच्यामध्ये असतील किंवा ते त्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्यामध्ये जर ती इच्छा असेल, तर मग त्याला त्याची वाट रिकामी करून द्यायला हवी आहे. आणि ज्या वेळेला जेईच्या नीटच्या परीक्षा होतात त्यावेळेला पालक मुळातच इतके डिप्रेशनमध्ये निराश असतात ना निकाल लागल्यानंतर. मध्यंतरीची घटना पण तुम्ही पाहिली किंवा पेपर फुटला आणि तो पेपर फुटल्यानंतर मुलं नाराज झाली पण मुलांपेक्षा नाराज पालक झाले. लक्षात घ्या की जर घरातला प्रमुख माणूस की ज्या मुलाला वाटतं की माझे वडील, ज्या मुलाला वाटते की माझा वडील पहाड आहे, ज्या मुलाला वाटतं की माझा वडील संकटाच्या काळामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे, आणि असं त्या मुलाला वाटत असताना अशा काळामध्ये, अशा अपयशाच्या किंवा अशा प्रसंगामध्ये जर वडीलच नाराज असतील आणि तेच त्याला खवळत असतील की बाबा एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं, हे तुम्ही नुकसानीचं त्याच्या पुढे काढूच नका. मी या मताचा पालक आहे की तुम्ही ही वारंवार वाक्य त्याला उच्चारू नका की तुझ्यासाठी मी 10 लाख खर्च केले, तुझ्यासाठी मी 15 लाख खर्च केले. मग खर्च करू नका. तुम्हाला वाटत नसेल तर त्याला दुसरं काहीतरी करायला सांगा. त्याला एक गोष्ट आवर्जून सांगा की जाणीव करून द्या खर्चाची, मात्र वेगळ्या अंगण खर्चाची जाणीव करून द्या त्याला की बाबा मला हे शक्य झालं नाही म्हणून मी तुला व्हावं असं मला वाटतं, हेही वाक्य तुम्ही बोलू नका. तुम्हाला जे शक्य झालं नाही ते तर तुमच्या मुलांनी करायचं, ही त्याच्यावरची अन्यायाची गोष्ट असेल. त्याच्यामुळं काय की त्याची सुद्धा स्वप्न तुम्हाला फुलवता आली पाहिजे, त्याच्या सुद्धा इच्छांचा तुम्हाला आदर करता आला पाहिजे. आपण पैसे खर्च करू, त्याला पैसे खर्च केल्याची जाणीव नक्कीच झाली पाहिजे. तुम्ही मोठ्या परिश्रमानं, मोठ्या अगदी मेहनतीनं त्या मुलावर, त्याच्या शिक्षणावर खर्च करत असता, मात्र ते खर्च करत असताना त्याला थेट म्हणू नका की तुझ्यासाठी एवढे खर्च केलेत आणि ते पैसे तू पाण्यात घालवलेस, असं थेट वाक्य म्हणू नका. त्याला एवढंच सांगा की मी खूप मोठ्या परिश्रमानं, माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी तुझ्यासाठी प्रयत्न करतोय, फक्त एकच काम कर, माझ्या या प्रयत्नांना तू इतक्या उंचीवर घेऊन जा, माझ्या या प्रयत्नांना तू सार्थ कर आणि तू ज्या क्षेत्रामध्ये उतरलायस त्याच्यामध्ये तू यश मिळव. या गोष्टी तुम्ही खरं तर मुलांना सांगितल्या पाहिजेत. आणि मी आवर्जून काय सांगतो की खूप वेळेला पालकांच्या मानसिकता ज्या आहेत त्या पालकांच्या मानसिकता या स्पर्धेच्या मानसिकता आहेत. आणि आता मी ज्या वेळेला माझा मुलगा घडवला त्यावेळेला मी त्याच्या इच्छा जाणून घेतल्या. त्याला तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, ती सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. मी त्याला विचारलं, माझ्या वडिलांनी मला विचारलं की तुला कशाची आवड आहे, तर तुला कशाची आवड आहे ते तू पहिल्यांदा मला सांग. मी त्याला सांगितलं. तर पूर्वी वडील मुलगा हा संवाद जो आहे ना, आणि लक्षात घ्या 10वी झाल्यानंतर मुलाची पण काही मतं तयार होत असतात. मान्य आहे की मुलाला चांगलं वाईट याच्यातला फरक पुरेसा कळत नसतो, तर त्या गोष्टी आपण सावधपणे त्याला सांगितल्या पाहिजेत. ही जबाबदारी, हे कर्तव्य आपल्याला पार पाडायचंच आहे. मात्र पालक होत असताना आपल्याला फक्त मालक व्हायचं नाही, एवढी फक्त तुम्ही काळजी घ्यावी अशी माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे. कारण या सगळ्या स्तरावर जर समजा एखादी गोष्ट जर समजा तुमच्या मनाविरोधात झाली तर त्याचा एकदम थेट आणि तीव्र राग मुलावर अजिबात काढू नका, पाल्यावर अजिबात काढू नका. शिक्षक शिक्षकाच्या परीने काम करत असतो, मुलगा मुलाच्या परीने अभ्यास करत असतो, त्याच्या परीने तो परिश्रम घेत असतो, पालक त्याच्या परीने मुलाला वाढवण्यासाठी घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता लक्षात घ्या, तिघांनाही एकाच वेळेला यश येईल हे कधीच शक्य नसतं. कुणाला तरी अपयश येणार आहे, कुणाला तरी यश येणार आहे. त्यामुळं त्या मुलाला वाढवताना खरं तर त्या मुलाला मुक्तपणे त्याच्या काही आवडी सुद्धा जपू द्या. त्याच्या आवडी कोणत्या हे सुद्धा त्याला विचारा. त्याच्या आवडी त्याला जपता आल्या, त्याचे छंद त्याला जपता आले आणि ते जपता जपता त्याला ताकदीने अभ्यास करता आला तर तो पोरगा माणूस म्हणून चांगला घडू शकेल. इथं आपण जर बघितले तर जे कलेक्टर झालेले असतील, तहसीलदार झालेले असतील, जे डॉक्टर झालेले असतील, तर माझ्या पाहण्यामध्ये असे अनेक जिल्हाधिकारी आहेत की ज्यांचं वाटण खूप चांगलं आहे, ज्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे.
माझ्यासमोर असे काही डॉक्टर आहेत की त्यांचंही वाचन खूप चांगलं आहे, त्यांचं म्हणजे गायन आवाज त्यांचा खूप चांगला आहे, ते उत्तम गीत गातात, हे त्यांचे छंद सुद्धा त्यांनी आजवर जपले आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं की ही सगळी मुलं जी आहेत ना, ही मुलंच खरं तर या भारताच्या महासत्तेचे खरे शिलेदार आहेत, आणि महासत्तेचे शिलेदार तुम्हाला खूप मनापासून जपायचे आहेत, त्यांच्यावर संस्कार करायचे आहेतच आहेत, त्यांना आत्मविश्वास द्यायचा आहे, त्यांच्यामध्ये नवी कौशल्य तुम्हाला भरायचे, त्यांना नव्या नव्या कौशल्यांची माहिती तुम्हाला मिळवून द्यायची आहे. त्याला सांगा की तुला उत्तमपणे भाषण करता आलं पाहिजे, त्याला सांगा तुला उत्तमपणे संभाषण करता आलं पाहिजे. 4 माणसामध्ये तो बसला तर त्याला उत्तम कम्युनिकेशन म्हणजे संभाषण त्याला उत्तम करता आलं पाहिजे. त्याला कुठच्याही व्यासपीठावर त्याच्याबद्दलची भूमिका म्हटल्यानंतर त्याला सभाधीटपणे त्याला त्याची मतं भाषणातून मांडता आली पाहिजेत. त्याला चांगली चांगली दर्जेदार पुस्तकं वाचण्याची सवय त्याला लागली पाहिजे. या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आपल्या हातामध्ये असतात, आणि खरं तर या आपल्या हातामध्ये असताना त्याच्यावर त्या कशा रुजवायच्या, तर त्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि पालक म्हणून आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याला इतकं तर आपण सांगू शकू की ही चांगली पुस्तकं आहे, तू वाचायचा प्रयत्न कर, त्याच्यासमोर पुस्तकं ठेवा. तुम्ही 4 पुस्तकं ठेवल्यावर तो एक तरी पुस्तक वाचेल. आणि त्याला सांगा की तुझ्याकडे भाषण कौशल्य असलं पाहिजे, तुझ्याकडे संभाषण कौशल्य असलं पाहिजे, व्यक्तिमत्वाचा अर्थ तू नीटसा जाणून घे, नेतृत्व कौशल्य काय हे तू जरा थोडंसं अभ्यास कर, तू त्याच्या संदर्भातला एखादा कोर्स कर, त्याच्या संदर्भातलं एखादं काही तुला वाटेल तर तू सेशन कर. मोटिवेशन नेमकं कसं असतं, प्रेरणा कोणाकडून घ्यायची असते, या सगळ्या गोष्टी तू तुझ्या परीनं करायचा प्रयत्न कर. त्याच्यासाठी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. अभ्यास तर तुला करायचा आहेच आहे, मात्र अभ्यासाबरोबर तुला ही कौशल्य सुद्धा तुझ्यातली विकसित करायची आहेत, कारण तुझ्या गुणपत्रिकेवरच्या गुणांच्या बरोबर तुझ्या अंतर्गत कौशल्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये महत्व आहे, हे त्या मुलाला सांगा.